हाय गाईज, आज आहे रविवार आणि आमच्याकडे आज एक खास प्लॅन आहे. तर आम्ही एका निसर्गरम्य अशा ठिकाणी आलो आहे, जे ठिकाण आमच्याच गावात आहे. ते ठिकाण तुम्हाला मी दाखवतो. आपण ड्रोन शूट घेतलेले मस्तपैकी, ते देखील आले असतील चांगले. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये टाकू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मजेदार आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तर आपण कुठं आलो आहे नारायण? आपण आलोय भार्गवराम मंदिर, एक पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे, तिथं आपण आलोय. तर तुम्हाला दाखवतो आपण कुठं आलोय. तर मित्रांनो, पाहू शकता आम्ही सगळे मित्रमंडळी. कृष्ण आहे तिकडं, कारभारी आहे इकडं, कुणाल आहे, नारायण आहे इकडं, पवार साहेब आहे आणि इकडं आमच्या गावचे पोलीस पाटील सुरज शेठ लोंढे स्वतः, आणि आमच्या गावचे पोस्टमन हात करा. तर आम्ही आलोय आमच्या गावचं एक प्राचीन मंदिर, परशुराम महाराज बागडेश्वर, या ठिकाणी आम्ही आलोय. तर हे जगातलं दुसरंच मंदिर आहे. जगात फक्त 2च मंदिर आहे, त्याच्यातलं एक मंदिर आमच्या गावात आहे मित्रांनो. तर ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. तर आम्ही आलो या ठिकाणी. तर मित्रांनो, पाहू शकता मंदिर आहे बऱ्यापैकी वेळेस बंद असते, कारण इथं सेवा करायला तसं नसते कोणी. पण आज बाबा भेटले त्या ठिकाणी आणि आपलं व्यवस्थित असं दर्शन होणार आहे. तर धन्यवाद बाबा. आपण बाबांकडून थोड्याच वेळात आहे ना मंदिराची अधिक माहिती घेऊ. तर पाहू शकता आमच्या गावचं हे भागडेश्वराचं मंदिर अतिशय प्रशस्त असं मंदिर आहे. जागरूक देवस्थान एक ओळखलं जातं असं एक मंदिर आहे आमच्या गावचं हे भागडेश्वराचं मंदिर. पूर्ण जगात 2 किंवा 3च मंदिर आहेत, त्यापैकी एक हे मंदिर भागडेश्वराचं मंदिर. पाहू शकता परशुरामांचं दर्शन घ्या. अतिशय प्रसन्न अशी मूर्ती आमच्या प्रभू श्रीरामांची. बाबांनी आपल्यासाठी गाभारा देखील खुला केलेला आहे. तर हे मंदिर असं जास्त कोणाला माहित नाही, पण जगातले मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 किंवा 3च मंदिर आहे. इकडे ही प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे आणि इकडे पाहू शकता ही जिवंत बारव आहे. किती उन्हाळा जरी असला ना, अख्ख्या गावातल्या नद्या नाले सगळे आटले तरी इथलं पाणी कमी होत नाही आणि अतिशय स्वच्छ असं पाणी. नमस्कार बाबा. नमस्कार. बाबा तुमचं नाव? सुखदेव बाळाजी गांजवे. तर बाबा आम्ही आलो इथं परशुराम मंदिर या ठिकाणी. परशुरामांचंच दुसरं नाव बागडेश्वर, भार्गवराम असं आहे. तर बाबा आता आपल्याला या भार्गवराम मंदिराबद्दल थोडी माहिती सांगतील. ज्यावेळी नर्मदा नदीच्या किनारी जामदग्नी ऋषींचा आश्रम होता, त्यांना 5 मुलं होती. त्यापैकी भार्गवराम हे धाकटा मुलगा होता. आणि ज्यावेळी त्या नर्मदा किनारी सहस्रार्जुनाने जामदग्नींचा वध केला, त्यांना त्रास दिला, अधिक त्रास दिला आणि त्या त्रासाने परशुराम धावून आला आणि मग परशुरामाने त्यांना समज दिली. तदनंतरही त्यांनी परशुरामांची कामधेनू गाय पळवली आणि मग परशुराम बेफान झाला. परंतु घरी गेल्यानंतर आईने सांगितले, आता आमचे अंत्यविधी कर. मग त्यांनी अंत्यविधी करण्यासाठी त्यांना भारतातील एक शुद्ध ठिकाण, ज्या ठिकाणी कुठेही पाप घडलेलं नाही, अशा शुद्ध ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि तो कावडून भारतभर फिरला. आणि असं करत असताना तो माहूरगडावर गेला आणि माहूरगडावर दत्त महाराज भेटले. दत्त महाराज सांगितलं की भार्गवराम, आता तू या ठिकाणी अंत्यविधी कर. आणि मग दत्तगुरूंनी त्यांचे पौरोहित्य केलं आणि ते त्यांचा अंत्यविधी झाला.
आणि मग अंत्यविधी झाल्यानंतर परशुरामाला आईनं सांगितलं होतं की मला फार त्रास दिलेला आहे याने, तर याचा निर्वंश कर. 21 जखमा झाल्या होत्या आणि मग परशुराम बेभान होता, परंतु अंत्यविधी केल्यानंतर तो विचार करत होता तर ब्रह्म एक क्षत्रिय आणि एक क्षत्रियाचा, बलाढ्य क्षत्रियाचा मी वध कसा करू शकणार हा मोठा प्रश्न पडला. त्याने 7 दिवसानंतर आईला प्रश्न विचारला की आई मी आता काय करू. आई तोपर्यंत दशक्रिया व्हायला अवकाश व 7व्या दिवशी भौतिक शरीर पूर्ण प्राप्त झालेलं नव्हतं, म्हणून जो अर्धपुतळा जो आहे ना तेवढंच त्याचं शरीर प्राप्त झालं होतं आणि म्हणून तिची त्या ठिकाणी जी मूर्ती आहे ती तेवढीच आहे. आणि मग आईने सांगितलं की तू शंकराची आराधना कर. आणि मग शंकराची आराधना करण्यासाठी भार्गवराम कैलासला गेले. कैलासला गेल्यानंतर त्यांनी शंकराची आराधना केली. शंकराने विचारलं काय पाहिजे तुला बा. ते म्हणले मला क्षत्रियांचा वध करण्याचं मला सामर्थ्य हवं. तेव्हा ठीक आहे, तू गजाननाची आराधना कर, तपश्चर्या कर, गजानन तुला ते सामर्थ्य प्राप्त करून देईल. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जे भार्गवराम या ठिकाणी आले, या ठिकाणी गुहा आणि जलकुंड तयार केलं आणि या ठिकाणी त्यांनी गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा जप केला. एका पायावर उभे राहून जप केला. असे बरेच वर्ष केले. त्यानंतर गणेश प्रसन्न झाले आणि गणेश देवगणासह या ठिकाणी उपस्थित झाले आणि देवगणांनी विचारलं बोल काय हवं तुला. त्यांनी सांगितलं फक्त मला ह्या क्षत्रियांचा वध करण्यासाठी सामर्थ्य हवं. आणि मग गणेशाने सांगितलं तथाच म्हणले. त्याला परशु दिला आणि त्यावेळेपासून भार्गवरामाचं नाव परशुराम झालं. आणि मग गणेश अंतर्धान पावले. गणेश अंतर्धान पावल्यानंतर मग परशुरामाने जागे झाले. त्यांनी गणेशाची आराधना करण्यासाठी ही जी मूर्ती आहे ही खडकाची रांग होती अशी, ह्या रांगेमध्ये ती मूर्ती त्यांनी कोरून तयार केलेली आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत त्यांनी केलेली आहे. आणि मग गणेश निघून गेले आणि परशुराम बाहेर पडले आणि मग त्यांनी दुष्ट क्षत्रिय वध करण्याची तयारी सुरू केली. हे सामर्थ्य त्यांना इथं प्राप्त झालं आणि याच्यानंतर त्यांनी 21 वेळा दुष्ट क्षत्रिय विरहित पृथ्वी निर्माण केली. आणि मग संपूर्ण राज्य झाल्यानंतर परशुरामांनी आता राज्याची हाव नव्हती त्यांनी कश्यप ऋषीला दान करून टाकलं राज्य. मग कश्यपाने त्यांना सांगितलं की आता माझं राज्य तुम्ही इथे कसे राहणार. आणि म्हणून त्यांनी कोकण भूमी तयार केली आणि ते चिपळूणला या ठिकाणी त्यांनी नवीन जागा तयार करून त्या ठिकाणी त्यांनी शेवटचं वास्तव्य केलं. तर याप्रमाणे प्रभू श्रीरामांची किती मंदिर आहे जगात. प्रभू यांची फ्रान्समध्ये सुद्धा मंदिर आहे. फ्रान्समध्ये एक माणूस मध्ये परशुरामाची मंदिर जी आहेत ती कोकण भागात जास्त आहे, कारण कोकण भूमी त्यांनी निर्माण केलेली त्या भागात. आता आपल्याकडे फक्त हे जे मंदिर आहे ह्या मंदिराचं गणेश पुराणामध्ये उल्लेख आहे आणि गणेश पुराणामध्ये असा उल्लेख आहे की याचं स्थान जे दाखवलेलं त्यांनी ते गोदावरीच्या दक्षिणेला आणि कृष्णेच्या उत्तरेला आणि त्या एवढ्या परिसरात हे एकमेव मंदिर आहे. आणि हे त्याचं पौराणिक किती जुनं आहे, पौराणिक आहे, त्याचं हे तो दाखला मिळतो इथं. तर मित्रांनो इकडं पाहू शकता, इकडं परशुरामांची मूर्ती आहे, इथं जलकुंड आहे आणि इकडं पाहू शकता रेणुका मातेचं मंदिर आहे, शंकराची पिंड देखील आहे. तर याबद्दल अधिक माहिती आपण बाबांकडून घेऊया. तर बाबा याबद्दल अधिक माहिती द्या. आम्ही चिपळूण वगैरे ठिकाणी जी गणेशाची मंदिरं आहेत ते आहेत, परशुरामाची मंदिरं आहेत, त्या ठिकाणी भेटी दिल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की परशुरामाच्या मंदिराजवळ त्याची माता असावी असं बऱ्याच जणांनी सांगितलं. आणि तदनुसार मग आम्ही या ठिकाणी ते नियोजन करण्यात ठरवलं आणि मग ही शाळुंका आम्ही माहूरगडावरून या ठिकाणी मिळवलेली आहे. त्या ठिकाणी जे कुंड आहे त्या कुंडातून एक म्हणजे दगड काढला जातो, त्याच्यावरचा आकार दिला जातो. त्या औरंगाबादच्या एका माणसानं आम्हाला ती पूर्ण ही मूर्ती तयार करून दिली, ती इथं आणली आणि तिची आम्ही प्रतिष्ठा केली. त्यानंतर कामधेनू आहे, कामधेनू यांच्या कोळ्याचं प्रमुख होतं, ते कामधेनू या ठिकाणी आहे. आणि जमदाग्नी यांचे वास्तव्य असावं म्हणून त्यांचं शिवलिंग रूप हे जमदाग्नी रूप म्हणून त्यांचे शिवलिंग स्थापन केलेलं आहे. तर मित्रांनो बाबांनी आपल्याला खूप माहिती दिली. आम्ही याच गावात राहतो लहानपणीपासून, तरी पण आम्हाला एवढी माहिती नव्हती. इथं अनेक दंतकथा होत्या, वरून एक चाक गेलेलं आहे त्यातून पाणी जातं. तर अनेकांचं असं म्हणणं होतं की परशुरामाच्या रथाचं चाक येते, तर ते पण बाबांनी मोडीत काढलेले आहे. ती एक दंतकथा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला. आणि अतिशय चांगली अशी आम्हाला खरीखुरी माहिती दिली, कारण ते स्वतः पेशाने प्राध्यापक होते. तर आपण बाबांना अजून त्यांच्याविषयी जाणून घेऊ. मी माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक होतो.
एका शिक्षण संस्थेचा संचालक आहे आणि पुणे जिल्हा माहिती अधिकार संस्थेचा सरचिटणीस आहे. आणि मी इतर वेळात या सामाजिक कार्यक्रमाला आवड असल्यामुळं मी या मंदिराचा एक भक्त आहे, सेवक आहे, पाईक आहे. इथं तर मित्रांनो पाहू शकता आम्ही आता डोंगरावर निघलोय वरती. असा काटकोनात कडा आहे इथं, डायरेक्ट 85 डिग्री असेल, 99 पण 85 डिग्री 100%. आणि आता आम्ही निघलोय वरती, तर चला जाऊ वरती. मी वर चढायला सुरुवात केली आहे आणि आम्ही शूट करतोपर्यंत नारायण कारभारी पाटील किती वरती गेलेत बघा. अय हात करा, पोस्ट म्हणून हात करा. इथून आता कृष्णा पण चढतोय. कृष्णाची बायको ओरडून व्हिडिओ टाकला तर कुणाला बायकोच नाही, त्याच्यामुळे कुणाला कोण ओरडणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आता आलोय परशुराम मंदिर या डोंगरावर. या डोंगरावरून निसर्गाचा नजारा खूपच छान दिसतो. तर हे आमचे मित्र परिवार आहे, यांनी काल रक्तदान केले आणि आज डोंगर चढल्यामुळं हे खूप दमल्यात आणि आता आराम करतात. तर हा जो समोर एक सुळक्यासारखा डोंगर दिसतोय तो खोडद मधला सुळक्या डोंगर आहे आणि त्याच्या शेजारी जो डोंगर दिसतोय हा नारायणगड आहे. आणि GMRTच्या छत्र्या सुद्धा पाहू शकता. इकडं पुसट भागात जो दिसतोय इकडं शिवनेरी आहे. ह्या कळमच्या बायपासच्या तिथल्या काही डोंगर रांगा आहे आणि इकडे ही थोरांदेळ्याची डोंगर रांग आहे. त्याचप्रमाणे इकडं थापलिंग मंदिर आहे आणि इकडं भीमाशंकर कारखाना, या बाजूला रांजणगावची MIDC, शिरूरचा काही भाग दिसतोय. तर मित्रांनो आपला ड्रोन हवा जास्त असल्या कारणामुळे उडत नाही. समोर जो तुम्ही पाहतायत हा आपल्या बागडी आणि वळती या शिवेवरील हा डोंगर आहे. सर्व तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला इथे एक तळ दिसेल. हे तळे वळती गावचं पाण्याचं एक तळ आहे. ह्या तळ्यातील पाणी आपल्या लोंढेमाळ्यातील मांगेराव मंदिरापर्यंत येतं. सर्व आपण पुढे गेला तर हा वळती गावचा परिसर आहे आणि ही जी झाडी दिसत आहे ही आपल्या वळती गावातील फॉरेस्ट आहे. पाहता सदर हा आपल्या वळती गावच्या आसपासचा परिसर आहे. सदर ठिकाणी तुम्हाला हे फॉरेस्ट ते दिसत आहे. पाहू शकता मोकार पाऊस चाललाय, आता भिजण्याचा योग आलाय खूप दिवसांनी. बघा जोरात पाऊस, डोंगरावरून पाऊस कसा दिसतो पाहू शकता मित्रांनो. आला बघ. आम्ही चाललोय आता मित्रांनो, जातो घरी आता. धन्यवाद, स्टे ट्यून. भरपूर पाऊस आला या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता हे सर्वजण झाडाच्या आडे लपलेत. इथे एक जण आहे आणि हे भिजलेत पूर्ण. आणि हे खाली मंदिराचा कळस आहे परशुराम मंदिराचा. तर आम्ही आता पाऊस येऊन गेलाय आणि वारं थोडं कमी झाले, त्याच्यामुळे आम्ही आता ड्रोनच्या नजरेतून तुम्हाला भार्गवराम डोंगर दाखवतो. हे चालू झाले. बोल आता बघा मित्रांनो. आता तुम्ही पाहू शकता, आता ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण डोंगर दाखवू. थोडं ड्रोनचं पण दृश्य पहा. तर ड्रोन गेलाय आता खूप उंच. देखिए भाई साहब, ये गांव के पाटिल है. इन्होंने पूरे गांव पे राज किया था कुछ समय पहले. फिर बहुत हाना उनको. फिर उनको बहुत पीटा. पाहू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. या ठिकाणी खूप पर्यटक सुद्धा दर्शनासाठी येतात. तर या ठिकाणी दत्त मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो.
हे आहे या ठिकाणाचं दत्त मंदिर आणि ह्या 2 पुरातन मूर्ती आहे. ही प्रभू श्रीरामांची आहे आणि या ठिकाणी एक मूर्ती आहे. हा मंदिर परिसर आहे. तर या ठिकाणी मंदिरावरती डोंगरावर जाण्यासाठी मंदिरावरती येण्यासाठी पायऱ्या वगैरे सर्व सोय आहे. छोटीशी गार्डन वगैरे सर्व या ठिकाणी आहे आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी सुद्धा आहे. मंदिरावरती जाण्यासाठी तर नळे या ठिकाणी पाय धुवून सर्वजण वरती जातात. तर मित्रांनो, तुम्ही पाहतायत आता हा जो दगड दिसतो, ही कधी काळी एक दानपेटी होती. अशी इथं एक दंतकथा आहे की एक वेळेस इथल्या मंदिरामध्ये चोरांनी चोरी केली आणि ती दानपेटी पळून मी मागाशी तुम्हाला जे मैदान दाखवलं त्या मैदानापर्यंत आणली आणि त्या दानपेटीचा डायरेक्ट दगड झाला आणि ते जे चोर होते त्यांच्या डोळे गेले आणि ते अपंग झाले. अशी एक दंतकथा इथल्या परिसरात प्रसिद्ध आहे ह्या दगडाबाबत. तर गाईज एवढा मोठा डोंगर उतरून आम्ही आता खाली आलेलो आहे, पाहू शकता. आणि येताना 2 गाड्या होत्या, पण ते सान्नाला आणि कोणला रे आर्यनला जरा महत्वाचं काम आलं मग ते गेले. आता आम्ही का जवळजवळ कुणाला सोडून 7 जण आहे, कुणाला अर्धा म्हणजे 7.5 जण आहे आम्ही. तर आम्हाला एका गाडीत जायचंय, पाहू शकता 5 सीटर गाडी आहे. आणि पाहू कसं जाणं होते. इकडे पाहू शकता, इकडे आहे ना वन्यजीवांसाठी आपल्या वळती गावानी पाणी पिण्यासाठी किल्ले, अतिशय चांगला असा उपक्रम आहे हा देखील. तर चला मित्रांनो, घ्या बसून गाडीत. पाहू शकता आम्ही बळबळ आहे ना 12 जण बसतोय ब्रिजामध्ये. तर ब्रिजामध्ये 12 जण बसून आम्ही चाललोय. पोकळे साहेबाला जागा नव्हती पण कशी तरी जागा गेली बघा. आणि आम्ही असं माग 6 जण आणि पुढे 3-6 जण असं 12 जण बसले. 12 जण 13 आहे कुणाला धरून 13 आहे. तर आम्ही 13 जण बसले. स्टेट येऊन मला धरायचा हे खुंगळी नको घालू, खुंगळी इकडे 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 कुल्लावर कर ना, कुल्लावर कर. तुला नाही कळत आला. तर मित्रांनो सध्या ऑफ रोडचा ड्रायव्हिंग चालू आहे. तेच काहीतरी ऑफ रोड ड्रायव्हिंग चालू आहे आणि शेजारी पहा कृष्णा ड्रायव्हिंग करतोय आणि तिकडे पाटील त्याला गायडन्स देतोय. तो म्हणतो खुंगळीत नको घालू. पाटील म्हणतो या खिडकीतून बाहेर घ्या. पाहू शकता मित्रांनो अतिशय गाडी सावकाश ये, पाटात पाणी लई भरपूर वाहून जाऊ. पाहू शकता असा खतरनाक अशी ऑफ रोडिंग चालू आहे. ऑफ रोडिंग विथ ब्रिजा विथ 13 people अंडर द कार इनसाइड इंग्लिश हायजेड करून टाकली. व्हिडिओ चालू आता ना व्हिडिओ चालू. मग कुणाला म्हणतो व्हिडिओ चालू बघा. हे जेनजी नाही कुणाला तुला कसं वाटतंय? हा भेंडी आहे, भेंडी जिंजी हा भेंडी भेंडीची अर्धी भेंडी भेंडीला अर्धी करून टाकली. अरे मित्रांनो पाहू शकता इथे ना जुकनी जुकनी काहीतरी ठेवले बिबट्याची पिल्ले. पाटील म्हणते बिबट्याची पिल्ले. जुकनी 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 माहिती काय? गाजर सारखं असते, मी काकडी सारखं असते. ते त्याच्यात काय ठेवलं इकडे जंगलात येऊन? अरे कॅरेट भरून ठेवल्या. अरे इकडे डाव्या बाजूला शेत होतं ते. जुकनी लय सध्या लय मार्केट आहे त्याला जुकनी. जुगनी 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 नाही जुकनी जुगनी जुगनी. लई पळायची इथं जंगलात. इथं वाट दिसली का चालली इथून सरळ पळत इकडे घुसायचंय पळत पळत. यांचं कुठं काय आता चालेल नाही. आडवा डोंगर चढला यांनी. कारभारी सक्सेस तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्ही वळती सोडून मंचरला राहिला काय? जाण्याचं कारण काय? ते मी नंतर सांगा, पुढल्या ब्लॉग मध्ये सांगा. मित्रांनो विषय असा झालाय. कारभारी ना इथं आपले शरद बँकेचे कर्मचारी आहेत आणि ते ना आम्ही वळतीतून जाऊन येऊन करायच्या आधी ते मॅनेजर आहे. ब्रँच मॅनेजर आहे. आणि त्यांनी का आता अचानक आहे का मंचरला राहायचा निर्णय घेतलाय. तर आम्हाला काय तो निर्णय पचनी पडा नाही. मंचरला राहतात पण ते साधारण का गावालाच असतात. मग गाव सुटत नाही. पण मंचरला का गेलं काय कळा नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे. चालत नाही. तर आम्ही आता ना कार्टून वस्तीत आलोय. कृष्णाला कॅडबरी खाऊ वाटली, गोड खाऊ वाटले त्याला. कॅडबरी आहे ना खायची. चिक्की घे रे. त्याला गोड खाऊ वाटली. कॅडबरी नाही चालत उपवासाला. चिक्की घे मग. कॅडबरी न घेऊ नाही चालत उपवासाला. ए यार पण आज नाही उपास, काल उपास होता. अरे उपवास काल होता नाही का? अरे घे डेअरी वर घे मग. काल उपास होता कृष्णा. तर मित्रांनो आम्ही आलोय आता घरी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्टे ट्यून.
स्टे ट्यून.